भ्रष्टाचार, महागाई आणि राज्यातील विद्यमान सरकारच्या काळात सुरू असलेली दडपशाही, त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्थेची घडी बिघडल्यानं वाढलेली गुन्हेगारी यामुळे सर्वसामान्य जनता भीतीच्या सावटाखाली वावरत आहे. राज्यकर्त्यांचा कुणाचाही पायपोस कुणाच्या पायात नसल्याने, अराजकता निर्माण झाल्याने यास ताळेबंद बसावा, भयमुक्त समाजाची निर्मिती व्हावी या उद्देशानं शिवसेना आणि मनसेच्या वतीनं जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. भालेकर हायस्कूलपासून मोर्चाला प्रारंभ झाला. खासदार राजाभाऊ वाजे, जिल्हाप्रमुख डी.जी. सूर्यवंशी, सेना नेते दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गीते, माजी नगरसेवक दिनकर पाटील, राहुल पवार, सलीम शेख यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. या पार्श्वभूमीवर मध्य नाशिकचे शिवसेना संघटक आणि प्रभाग 23चे धडाडीचे कार्यकर्ते दत्ता दंडगव्हाळ यांच्यासह शेकडो शिवसैनिक मोर्चात सहभागी झाले होते. सर्वच पातळीवर अपयशी ठरलेल्या सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी दत्ता दंडगव्हाळ आणि काका पवार यांनी केली आहे. राजकारण नाहीये, परंतु वस्तुस्थिती लोकांना समजलेली आहे. हे सरकार कसं घाणेरडं राजकारण करतं. कार्यकर्त्यावर दबाव आणायचा, नेत्यांवरती दबाव आणायचा, आपल्या पक्षामध्ये घ्यायचं आणि आपलं काम आटोपलं की पक्षामधून त्यांना बाजूला करायचं. फक्त संधी साधू सत्तेचा उपयोग स्वतः करता, स्वतःच्या कुटुंबाकरता, स्वतःच्या पक्षाकरता. यांना जनतेशी काही घेणं नाही. जनतेचं कुठलंही सुखदुःख नाही आहे त्यांना. आणि म्हणून हा जन आक्रोश मोर्चा जो आहे हा सर्वसाधारण लोकांचा मोर्चा आहे. हा कोणा व्यापाऱ्यांचा, कोणा सर्वांचा पाठिंबा आहे याला. आणि जनता शहरातल्या, राज्यातल्या, देशातल्या गुंडगिरीला, हुकुमशाहीला एकदम कंटाळलेली आहे. भविष्यामध्ये हा जनतेचा आक्रोश जर वाढला याच्यातून कुठलाही प्रकार निर्माण होऊ शकतो आणि त्याला फक्त आज जे सत्तेवर नालायक बसलेले तर ते जबाबदार राहतील. हे आजच्या मोर्चाच्या दिवशी मी ठामपणे सांगतो. मोर्चात मनोज सोनार, समाधान अहिरे, अमोल वडनेरे, अनिकेत नाईकवाडे, प्रतीक धुरंदरे, सागर पवार, महेश कांडेकर, बिसू शेख यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते. दिशा न्यूज ब्युरो, नाशिक.